ए तुला मध्ये चोमडपणा कुणी करायला सांगितलं होता? आता समोरासमोर बोलून काय असेल ते मिटून घ्या. तू बोलायलायस ना वा, मग तूच बोल, मी जातो. अरे हीच का तुमची दोस्ती? तुम्ही डायरी वाचून याल म्हणून खूप खुश होते मी, पण तुम्ही असं काहीतरी वागाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला बी वाटलं नव्हतं. काय वाटलं नव्हतं? माझ्याबद्दल डायरेक्ट तुम्ही काय काय लिहिलंय? सॉरी राणाजी, पण मला मनापासून जे वाटलं तेच मी लिहिलं. तुम्हाला आवडणार नाही हे मला आधीच कळायला हवं होतं. मीच चुकीचा अर्थ काढला. तुम्ही खूप साधे आणि सरळ आहात. बघितलंस, ज्यांनी चुकीचं लिहिलंय असं स्वतःहून सांगतायत त्या. चुकीचं काय त्यात? मनापासून जे वाटलं ते लिहिलंय. म्हणजे मी सर्कशीतला जोकर आहे असं तुम्हाला मनापासून वाटतंय म्हणा की? म्हणजे मी असं काही नाही लिहिलंय. पण त्याचा अर्थ तोच आहे ना व. तुमच्या शाळेतला वणका उचलून टाकला, तुम्हाला हसू आलं. काजू दाखवला, तुम्हाला हसू आलं. घरात घुस टाकला, याचं बी तुम्हाला हसू आलं. तुम्ही डायरेक्ट किती आहे मला येडा म्हणलंय. थांबा थांबा, अहो तुम्ही समजताय तसा त्याचा अर्थ नाहीये. वेडा असं मी चांगल्या अर्थानं म्हटलीये तुम्हाला. माझे आई बाबा सुद्धा म्हणतात ना मला कधी कधी, किती वेडी आहेस तू. ते प्रेमाने म्हणतात ना, तसंच मी तुम्हाला प्रेमाने म्हटलीये. प्रेमानं? नाही म्हणजे मैत्रीतलं प्रेम म्हणा ना हवं तर. मी बी हेच सांगतोय राणाला. मग ते हसायची काय भानगड आहे? हो, आनंद झाल्यावर आपण हसतोच ना. तुम्ही खूप निरागस आणि साधे आहात. तुमच्याकडे बघितल्यावर मला आनंद होतो आणि मग हसू येतं. आता ह्यात काय चुकलं माझं? सांग की. तुम्ही हे समजा सांगताय ते खरं आहे ना व? हो, अगदी खरंय. पाहिजे असेल तर मी डायरी ज्या भावनेत लिहिली त्या भावनेत वाचून दाखवते ना, म्हणजे तुम्हाला काय ते नक्की कळेल. राणाजी, तुम्ही फक्त शब्द वाचले, त्यामागच्या भावना बघितल्याच नाही. डायरी कुठे आहे माझी? ते घरी आहे. यापुढे डायरीतून नाही, स्पष्ट बोलून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी, म्हणजे तुमचा काही गोंधळ होणारच नाही. आता घरी सोडाल मला प्लीज? माझे आई बाबा सुद्धा म्हणतात ना मला कधी कधी, किती वेडी आहेस तू. ते प्रेमाने म्हणतात ना, तसंच मी तुम्हाला प्रेमाने म्हटले. वस्ताद भाल्या, कोण आहे रे यो? मित्र ओळखतच नाही याला. वस्ताद असं काय करतायसा? अहो आपला राणा आहे तो, राणा पैलवान. अरे मी ज्या राणा पैलवानाला ओळखत होतो तो सच्चा पैलवान होता. रोज तालीम करणारा, 10 जणांनी एका डावात लोळवणारा. अरे बाई संग गुलू गुलू बोलणार कोणतरी चिनपाट दिसतंय. नाही वस्ताद, अहो मी मनापासून तालीम करन. सच्चा पैलवान आहे मी. सच्चा ढेकळाचा? अरे भुजगाव ना आहेस तू, भुजगाव ना. असं काय नाही वस्ताद, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास? तिकडं पाणीपतात बाई दिसल्या की जातोस त्यांच्या पाठीमाग तरंगत तरंगत. भरवशाच्या म्हशीला टोनगा असं झालंय तुझं. आता टोनगा नाही, सच्चा पैलवान होणार बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. चला. चला कुठं? आजपासून तालीम बंद आहे तुला. अहो अहो वस्ताद असं काय करू नका. असा अहो तालमीत जीव आहे माझा. मी समजा ऐकीन तुमचं. अजाबात नाही.
आता काय केलं तर तुमचा विश्वास पटेल? जोपर्यंत तू रोज तालमीत येत नाहीस तोपर्यंत माझा काही विश्वास बसत नाही तुझ्यावर. अहो वस्ताद, त्यासाठी तुम्ही राणाला तालमीत येऊ दिलं पाहिजे ना व? अरे सुकाळीच्या मी कवा नाही म्हंटलय. ए ओबाड काय बघतोयस माझं? हलक्यात इथं गावासमोर बांधणार आहेस लंगोट. गोदा का एवढं भाजले हाताला तरी बी करताय. राहू द्या गोदा का, उठा करते म्या. अगं असू दे, काय होतंय त्याला? काय होत नाही तरी बी द्या, आम्ही हाय की करायला. अगं नको, राहू दे. तुम्ही जरा विश्रांती घ्या गोदा का, उठा. हे बघ, चंदा, तुला ती म्हण माहितीये का ग? कुठली होत आहे सब? जशी करणी तशी भरणी, जे पेरल तेच उगवल, असं काहीतरी. अव असंच काहीतरी नाही, तसंच आहे. अव दुसऱ्यांच्या अंगावर निखारा टाकायचं म्हणलं तर पहिला चटका टाकणाऱ्यालाच बसतोय असं म्हणतात. गोदाक्का, तुम्हाला कशानं चटका बसला हो गोदाक्का? का तुमचं बी त्या म्हणीसारखं? नाही जी, कडे उतरताना बसला चटका. हा, आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं. डायरीनं जर मन जुळत असती तर समद जग डायऱ्या घेऊनच फिरलं असतं की हो. हरिनामाचा जप करता ना तुम्ही? खोटं बोलाय जीभ झडत कशी नाही हो तुमची? मला कढईनं हात भाजला, हात भाजलाय मला. ताईसाहेब, आज तुम्हाला ब्रेकफास्टला थालपीठ पाहिजे ना? ओ गोदा का, ताईसाहेबांसाठी फटाक दिशी एक थालपीठ बनवून आणा. चंदा, समज आम्ही कुणा दोघांमध्ये आग लावली तर या डायरीमुळे ती बुजल काय ग? अहो तुमची आग म्हणजे वनवाच की, आणि ही आधीच जळलेली डायरी, त्यात काय बुजवणार? म्हणजे या डायरीचा काय उपयोग नाही म्हण की? नाही. वाह, आता मस्त झणझणीत चव येईल थालपीठाला. हे जमतंय का हो गोदाक्का? परत घाला चुलीत हात, म्हणजे जरा गार वाटल हाताला बी अनमानाला बी. मला आहे ना 5 स्टार हॉटेल शिवाय चालतच नाही बघ. मला एक काम आठवलंय, मी आले. अगं बैलानं फोन काय घेतला, सारखीच घंटा वाजायला लागली की. हॅलो राणाजी, मनात नसताना मला निघावं लागलं आणि आपलं बोलणं अर्धवट राहिलं. बैलाच्या गळ्यातलं लोडणं काय सुटत नाही वाटतं.